आजकाल काहीही झालं की आपण काय करतो, लगेच मोबाईल काढतो आणि सर्च करतो. हा प्रॉब्लेम का होतो, यावर काय करायचं, याचा उपाय काय, मेडिसिन काय घ्यायचे. आणि नंतर सोशल मीडियावर एका मागोमाग एक असे बरेच व्हिडिओज यायला लागतात. हेच होमिओपॅथीच्या बाबतीत सुद्धा आहे. बरेच व्हिडिओ होमिओपॅथीवर सुद्धा अवेलेबल आहेत. इंजुरी किंवा मुकामार असेल तर अर्निका घ्या, स्प्रेन झाला असेल तर रस्टॉक्स घ्या, ॲसिडिटी असेल तर कार्बोवेज किंवा नक्सोमिका घ्या, त्याचबरोबर सर्दी असेल तर एलियम सेपा घ्या. आणि हे बघून आपल्याला वाटतं माझीही तक्रार हीच आहे, त्यामुळे हे मेडिसिन माझ्यासाठी सुद्धा असेल. पण इथेच थोडं थांबायला हवं, कारण होमिओपॅथीमध्ये हे डिसीज बरोबर हे मेडिसिन असं फिक्स नसतं. हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊ. दोन्ही व्यक्तीला ॲसिडिटीचा त्रास आहे. पहिला म्हणतो मला छातीत जळजळ होते, घशात आंबट पाणी येतं, अंगावर पित्त उठतंय. तर दुसरा म्हणतो मला पोट फुगल्यासारखं वाटतं, ढेकर येतात, डोकेदुखी आहे. दोघांचीही तक्रार एकच आहे, ॲसिडिटी. पण दोघांचीही लक्षणं सारखी आहेत का? नाही. मग एकच आजार असून सुद्धा दोन्ही पेशंटची मेडिसिन ही एकच असेल असे म्हणता येणार नाही. याचा अर्थ अर्निका इंजुरीमध्ये नाही, किंवा ॲलियम सेपा सर्दीमध्ये काम करत नाही, किंवा स्प्रेन झाला तर रस्टॉक घ्यायचे नाही, किंवा ॲसिडिटीमध्ये कार्बोवेज किंवा नक्सोमिका काम करणार नाही, असा होत नाही. नक्सोमिकासुद्धा सर्दीमध्ये काम करू शकते. त्याचबरोबर ताप आलेला व्यक्तीसुद्धा कार्बोवेजनी बरा होऊ शकतो. पण केव्हा? त्या रिमेडीबरोबर त्या व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक लक्षणं जुळल्यानंतर. कारण प्रत्येक व्यक्तीच्या आजाराची लक्षणं, कारणं, रिॲक्शन, रिस्पॉन्स हा वेगवेगळा असतो. त्यामुळे आजार जरी सारखा असला तरी दोन व्यक्तीला एकच मेडिसिन लागेल हे आपण निश्चित सांगू शकत नाही. पण प्रॉब्लेम केव्हा होतो? जेव्हा आपण एखाद्या व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन ही स्वतःसाठी प्रिस्क्रिप्शन म्हणून वापरतो. जरी कंप्लेंट सेम असेल तरी ते मेडिसिन आपल्यासाठी योग्य असेलच असे म्हणता येणार नाही. कारण बरेच वेळेस डॉक्टरचे ऑब्झर्वेशनसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. जेव्हा आपण होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टरच्या नजरेखाली बऱ्याच गोष्टी ह्या ऑब्झर्व करण्यासारख्या असतात. जसे हा पेशंट घाबरट आहे की थोडा बोल्ड आहे, इंट्रोवर्ट आहे की एक्स्ट्रोवर्ट आहे, त्याचबरोबर कम्युनिकेटिव्ह आहे का रिझर्वड आहे, सिक्रेटिव्ह आहे की ओपन माइंडेड आहे. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या डॉक्टर लोक ऑब्झर्व करतात. आणि बरेचदा डॉक्टरांचे ऑब्झर्वेशनसुद्धा मेडिसिन सिलेक्शनमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. म्हणून सोशल मीडियावरून माहिती घ्या, परंतु त्या व्हिडिओला स्वतःचे प्रिस्क्रिप्शन बनवू नका. म्हणून सोशल मीडियावरून माहिती घेणं हे चुकीचं नाही, परंतु होमिओपॅथीमध्ये फक्त आजाराचेच नाही तर त्या आजारी असलेल्या व्यक्तीचे उपचार केले जातात. त्यामुळे सोशल मीडियावरून माहिती घ्या, समजून घ्या, पण स्वतःचे उपचार स्वतः करू नका. योग्य कन्सल्टेशन करून मेडिसिन घेणे हा पर्याय केव्हाही योग्य असतो. म्हणूनच होमिओपॅथी इज नॉट अ सिम्पली medicine for the disease. It is selecting the remedy for the person. Thank you.